नमस्कार, वेलकम टू मोदीकर रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण टिफिन सेवा सुरू केलेली आहे आणि त्या टिफिनची संपूर्ण रेसिपीसह रेकॉर्डिंग करून डायरेक्ट तुमच्या भेटीला आणत असतो. त्यातलाच हा आणखी एक मजेदार व्हिडिओ तुमच्यासोबत आम्ही शेअर करत आहोत. इथे आपण 2 कांदे आपण टोचे पाडून घेतले आहेत मध्यम आकाराचे आणि ते डायरेक्ट आपण जाळीवरती गॅसवरती भाजायला ठेवलेले आहेत आणि बाजूला आपण एक छोटासा खोबऱ्याचा तुकडासुद्धा भाजायला ठेवलेला आहे. दुसरीकडे आपण एका पातेल्यामध्ये भात लावून घेत आहोत बरं का मित्रांनो. एका बाजूला कांदा खोबरा आपण भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात. आपण एक मजेदार अशी काळ्या मसाल्याची एक मस्तपैकी भाजी बनवणार आहोत बरं का. इथे 2 आपण कांदे असे भाजून घेतलेले आहेत. त्याची वरची स्किन अशी जळून गेलेली आहे आणि खोबरंसुद्धा एक्स्ट्राचं जास्ती जळालेलं असेल ते आपण काढून घेणार आहोत आणि आपल्याला हवं तेवढं खोबरं आपण बाजूला काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. कांदेसुद्धा आपण व्यवस्थित सोलून घ्यायचे आहेत. त्यावरची जास्त काजळी जी पडलेली असेल ती काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण 2 त्याच्या फोडी अशा 4 भागांमध्ये करणार आहोत आणि मग ते मिक्सरच्या भांड्याला त्यामध्ये 2 कांदे आपण घातले आहेत. त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. भाजून घेतलेलं खोबरं घालायचं आहे. अद्रकचे काही काप घातले आहेत. एक टमाटा आपण चिरून घातला आहे आणि काही कोथिंबीरच्या काड्या घालून त्याला मस्त फिरवून घेतलं आहे. ह्या फिरवलेल्या सगळ्या ह्या मिश्रणामध्ये आता आपण 1 चमचा लाल तिखट घातलं आहे. थोडीशी आपण पाव चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून त्याचीसुद्धा फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि एका जाडबुडाच्या कढईमध्ये हे सगळं मिश्रण मस्तपैकी परतायला घातलं आहे बरं का मित्रांनो. इकडे आपण एक कोबीचा मस्तपैकी गड्डा घेतला आहे, पत्ता कोबीचा, आणि त्याला मस्त बारीक आपण चिरून घेणार आहोत. त्याला आधी आपण स्वच्छ धुवून घेतलेला होता. इकडे आपण मस्तपैकी मध्यम आचेवरती तेलामध्ये हा सगळा मसाला परतून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण भांडं विसळून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. आपल्याला ग्रेव्ही हवी असेल तेवढी, आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं. इकडे एका बाउलमध्ये आपण एक छोटी वाटीभर डाळीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चिमूटभर हिंग घातलं आहे. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद घातली आहे. त्यात थोडंसं क्रश करून ओवा घातला आहे. थोडंसं तेल घालून घट्टसर असं बॅटर तयार करून घेतलं आहे आणि मग ह्या घट्टसर बॅटरचे आपण एका झाऱ्याच्या मदतीने मस्तपैकी मसाला शेव ह्या उकळत्या रस्स्यामध्ये आपण पाडून घेणार आहोत बरं का मित्रांनो. शेव अगदी अफलातून असे जमायला पाहिजे यासाठी इथे एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे. रस्सा आपण अगदी हाय फ्लेमवरती उकळता ठेवायचा आहे. खळखळत्या उकळत्या या रस्स्यामध्ये आपण हे शेव झारायचे आहेत. म्हणजे ते जसे पडतात तसेच लगेच आकार घेतात आणि मस्तपैकी आपल्याला शेवांचा तुम्ही बघू शकतात. इथे आपण जसे जे शेव झारतोय तसे ते लगेच वरती ह्या रस्स्यावरती तरंगायला लागलेले दिसत आहेत. तुम्ही बघू शकता. अगदी ढाब्यावरती बनणाऱ्या शेवभाजीला तुम्ही खायला विसरून जाल इतकी मजेदार ही शेवभाजी बनते बरं का मित्रांनो. अशा पद्धतीने अगदी एकदा तुम्ही ट्राय करून बघा. टिफिनला आपण एक पातळ भाजी आणि एक कोरडी भाजी अशा 2 भाज्या देतो बरं का मित्रांनो. तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर जरूर करा बरं का मित्रांनो. आणि हो, आपण व्हिडिओ नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत बघणारच आहोत, कारण शेवटी कोरडी भाजी कोणती दिली जाते या टिफिनला ते सुद्धा आपल्याला बघायचं. तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. आपण आता हे सगळं ते भांडं जे आहे शेवांचं पीठ तयार केलेलं ते सुद्धा विसळून आपण यामध्ये घालायचं आहे. यामुळे भाजीला एक मस्त असा थिकनेस येतो. इकडे आपला बाजूला भात सुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्ही शेवांची भाजी बघाल तर मस्तपैकी मजेदार असे शेव आपले तयार झालेले आहेत बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकतात. अगदी खळखळत्या त्या रस्स्यामध्ये आता आपण ते शेव तयार करून घेतलेले आहेत. आता इकडे आपण पुढच्या भाजीची तयारी करूया. एका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. त्यामध्ये जिरं घातलं आहे. उभ्या चिरलेल्या त्यामध्ये काही मिरच्यासुद्धा घालणार आहोत आपण. त्याआधी आपण बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे आणि हे सगळं मस्तपैकी खरपूस परतून घ्यायचं आहे बरं का मित्रांनो. अगदी मंद आचेवरती आपण हे सगळं करत आहोत. एका बाजूला भात झालेला आहे. त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळं पुन्हा आपण व्यवस्थित खरपूस परतून घेत आहोत. हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली पत्ता कोबी घालत आहोत बरं का मित्रांनो. ती सुद्धा हलक्या हाताने त्यामध्ये टॉस करून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आणि यावरती आपण 1-2 मिनटासाठी हलकंसं झाकण ठेवणार आहोत. आता ही सगळी पुढची कृती आपण मंद आचेवरती करणार आहोत बरं का मित्रांनो. इकडे बाजूला आपली शेवभाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. अगदी 1 ते 1.5 मिनटामध्ये आपण झाकण पुन्हा खोललेलं आहे. त्यावरती आता आपण बारीक चिरलेला हिरवागार मस्तपैकी कोथिंबीर भरभरला आहे आणि तो आता फक्त आपण एकत्र करून कालवून घेत आहोत बरं का मित्रांनो. आणि तसाच बारीक चिरलेला हिरवागार कोथिंबीर आपण शेवभाजीला सुद्धा घालत आहोत. शेवभाजीसुद्धा आपण मस्तपैकी गदकू दिलेली आहे. तुम्ही बघू शकतात. मस्तपैकी त्या ग्रेव्हीला थिकनेस आलेला आहे आणि ते शेव अगदी मजेदार दिसत आहेत बरं का मित्रांनो. आपली भाजीसुद्धा तयार झाली आहे. इकडे आता आपण एका परातीमध्ये पोळ्यांचं कणिक मळून घेतलेलं आहे आणि पोळ्या लाटायला सुरुवात करत आहोत. इथे तुम्ही बघू शकतात. अतिशय मजेदार अशा आपण अगदी पदर मोकळा होणारी आणि मस्तपैकी टम्म फुगणारी अशी पोळी आपण टिफिनला देतो बरं का. आपल्याकडून जे टिफिन घेऊन जातात ते काका खरं म्हणजे आपले व्हिडिओ बघूनच आपल्याला त्यांनी ह्या सेवेची रिक्वेस्ट केली होती बरं का. आणि आता ॲक्च्युअल त्यांनी जेव्हापासून टिफिन न्यायला सुरुवात केली आहे तेव्हापासून त्यांना तर खूपच गंमत वाटायला लागली आहे. कारण ते जे टिफिन आमच्याकडून घेऊन जातात त्याचा दुसऱ्या दिवशी व्हिडिओसुद्धा त्यांना बघायला मिळतो. म्हणजे ते नेमकं बनतं कसं आहे ते त्याच्या सकट त्यांना तो टिफिन मिळतो. त्यामुळे त्यांना
त्यांना ती फारच गंमत वाटते आणि त्यांना ते खूप आवडलं सुद्धा आहे बरं का, असं त्यांनी नमूद पण केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता तिथे आपल्या पोळ्या तयार होत आहेत मस्तपैकी गरमागरम, एका पाठोपाठ एक अशी मस्तपैकी, आणि किती जलद गतीने या सगळ्या पोळ्या बनत आहेत. तुम्ही बघू शकता एक पोळी आपली आपण काढून घेतली, तोपर्यंत लगेच दुसरी पोळी आपण तव्यावर लगेच लागलीच घातली. आता इथे टिफिन पॅक करूया. आपण काही सॅलड ठेवला आहे, कांदा आणि लिंबू ठेवला आहे यामध्ये. आता दुसऱ्या डब्यामध्ये आपण मस्तपैकी ही सगळी शेवभाजी भरून घेऊया आणि त्यानंतर आपण आपली कोरडी भाजी भरूया. भातसुद्धा आपला रेडी आहे. आपलं टिफिन नेण्यासाठी एक 5 ते 10 मिनटामध्ये काका इथे हजर होतील. आपण सध्याला देत असलेल्या टिफिन सेवेमध्ये एक पातळ भाजी, एक कोरडी भाजी, 4 पोळ्या आणि कांदा लिंबू पापड लोणचं अशा पद्धतीने, आणि त्यामध्ये भात हे कंपल्सरी आपण देतो. आणि आपली टिफिन सेवा ऑनलाईन तुम्हाला दिसतेच कशी आहे ती, तुम्ही मला कमेंट करून नक्की कळू शकतात. आपला टिफिन जवळपास रेडी आहे बरं का मित्रांनो. तुमच्या कमेंट्स मला छान देतील किंवा मला काही सजेशन्स देतील, त्यामुळे तुमच्या कमेंट्स ऑलवेज वेलकम आहेत. तुम्हाला संपूर्ण रेसिपीजसुद्धा कशा वाटल्या आधीसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका मित्रांनो. भेटूया पुढील भागात अशाच उपयुक्त व्हिडिओज. तोपर्यंत बघत राहा मोहित रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.